बीड जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसानं हाहाकार माजवला होता। जो पाऊस सध्या मुसळधार झाला होता त्याने आता कुठेतरी विश्रांती घेतली आहे। मात्र या विश्रांती घेतल्याच्या नंतर पावसामुळे काय नुकसान झालंय हेच दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे। मी सध्या बीड तालुक्यातील पिंपळवंडी या भागामध्ये उभा आहे, ज्या ठिकाणी आपण हे बघू शकतो की सोयाबीनचं पीक आहे। जे सोयाबीन अवघ्या 10 दिवसांवरतीच काढायला आलेलं होतं, मात्र सध्या जो पाऊस झाला त्या पावसानं ही सोयाबीन अक्षरशः काळवंडलेली पाहायला मिळते। आता या जर पाहिलं तर या सोयाबीनचा फारसा उपयोग हा शेतकऱ्यांना होणार नाही असं जे आहे ते सांगितलं जात आहे। अक्षरशः ठिकठिकाणी जे काही शेतं आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच शेतामध्ये शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चिखल झाल्याचं चित्र हे पाहायला मिळतंय। आता सर्व शेतकऱ्यांना आस आहे ती म्हणजे सरकारी मदतीच्या अपेक्षेची। खरं तर सरकारी मदतीमुळे शेतकऱ्यांना फारसं काही होणार नाही, परंतु जे नुकसान झालंय आणि ज्या नुकसानामुळे हे शेत पुन्हा एकदा पूर्ववत करण्यासाठी काहीतरी आधार मिळेल अशीच अपेक्षा इथले शेतकरी करताना पाहायला मिळतात। एकंदरीतच या संपूर्ण पावसाची भीषणता जी आहे ती या संपूर्ण परिस्थितीमुळे पाहायला मिळते आणि आता सध्या ठिकठिकाणी मदतीची अपेक्षा जी आहे ती इथला शेतकरी करताना दिसून येतोय आणि अशा स्वरूपात शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चिखल जो आहे तो शेतामध्ये पाहायला मिळतोय। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।